नमस्कार, संचित टीव्ही न्यूजमध्ये मी अनिल बन्ने आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। आज आम्ही उपस्थित आहोत सांगली जिल्ह्यातील खरसुंडी येथे। खरसुंडीची ओळख असलेली सिद्धनाथाची यात्रा आणि त्याचसोबत भरलेला जातिवंत खिलार बैल बाजार, शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा हा बाजार आज मोठ्या उत्साहात गजबजलेला आहे। राज्याच्या विविध भागातून आलेले शेतकरी, व्यापारी आणि उत्कृष्ट जातीच्या खिलार बैलाची आज मोठी आवक पाहायला मिळते। या बाजारात येणाऱ्या बैलांची गुणवत्ता, बैलांच्या किमती, आजचे बाजारभाव, वातावरण आणि शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी थेट जाऊयात खरसुंडीच्या या यात्रेमध्ये। शेतकरी बंधूंनो, सध्या बैलगाडा शर्यत एक मोठी क्रेज निर्माण झालेली आहे। यामध्ये तरुण वर्ग सुद्धा तितक्याच झपाट्याने येताना आता आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर जुने जाणकार मंडळी सुद्धा आपल्याला तितकेच या क्षेत्रामध्ये बघायला मिळतात। तर सध्या आपल्यासोबत एक युवक आहे, नव्याने या क्षेत्रामध्ये एंट्री करतोय। काय सांगशील दादा, कुठलं गाव, तुझा पूर्ण परिचय? माझं नाव विजय कचरे, मी बनपुरी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली इथला आहे। अच्छा, आपला बैल आहे। बर बर, किती वर्षापासून दावण आहे किंवा कधीपासून बैल इकडे सांभाळ? आपलं घरी पहिल्यापासून असते, पण मध्ये मध्ये बंद झालं, आता डबल चालू केले। तुमच्या माध्यमातून परत सुरू झालं म्हणजे वडील तुमच्या पाठीमागच्या पिढीने सांभाळले होते? बर, काय वाटतं एकंदरीत बैलगाड्या शर्यतीकडे बघताना नवीन युवा पिढी म्हणून आज काय सांगाल तुम्ही? हे एक नाद म्हणून करतोय। बर, बाकी मग देवाला जायचं असते, बाकी काय चिंचणीला जात आहे? चिंचणीला। बर, मग शर्यती वगैरे। बैलाबद्दल काय सांगाल, किती वर्षाचा आहे, काय दाताला कसं आहे? हे एक 2 वर्षाचा आहे। बर, दाताला आता दुसरा आहे। दुसरा आहे, अच्छा। बाकी काय दोष? आदत मध्ये होता, आदत मध्ये भरपूर मैदान केलेत। बर बर, आता दुसऱ्यात आम्ही जरा थांबवलाय। आता काय विक्रीला आणला, काय दोष बिष काय नाही ना? विक्रीला आणला, काय दोष नाही। बर, लहान मुलं हाताळू शकतात का? होय होय, सगळे हाताळू शकतात। हाताळू शकतात, शांत आहे बैल? शांत आहे। बर, बाकी शर्यतीला कुठं कुठे शर्यत केला काय? हे गिरडी वगैरे, खाली जवळा गिरडी, नंतर कोळे, बर, अशा बऱ्याच ठिकाणी केले, आमच्या बनपुरीत वगैरे शर्यत मारलेला आहे? होय, बर बर, शर्यत केलेलं। काय सांगाल बाकी याच्या शरीर यष्टी बद्दल काय सांगाल? हे काय, असा रंग ह्याचा असा कोस आहे, त्यामुळे जरा अग्रेसिव्ह वाटतोय, असा अट्रॅक्टिव्ह दिसायला दिसतोय। शिंग असे टोकदार आहेत। खायला बियायला चांगला आहे, असं काय प्रॉब्लेम आपलं बडवलेलं आहे का? नाही, अजून ओके मध्ये बडवलं नाही। साठी सुद्धा वापरू शकतो का? होय, सगळ्यासाठी करू शकतोय। अच्छा, काय किंमत? 1 लाखाच्या वर सांगतोय, बर, 90-95 पर्यंत द्यायचं आहे। सध्या मागणी कुठपर्यंत झाल्या काय? मागणी झाली 75-80 पत्र, 80 पर्यंत आल्या? अच्छा, काय शेतकरी आला तर प्लस मायनस करून द्यायचं? काय इकडे तिकडे करून द्यायचं, जवळचं आलं की अजून जरा ते करून देऊन टाकायचं, कमी जास्त करून द्यायचं। कुठल्या गावचा आपा? हे बनपुरी जवळ शेंडगेवाडी. शेंडगेवाडीचा आहे? हा, बैल आपला आहे? हा, बैल आपला. गाडीला वगैरे झोपलाय? गाडीला सगळ्याला चालतो, सगळ्याला चालतं? सगळ्यात चालतो, म्हणजे इथनं नेला की तयारच बैल? तयार रेडीच? हा, चांगलं कामाला चालू आहे सारखं चालू आहे? होय। बर, काय सांगता किंमत? किंमत तिची 60-70. 60-70 पर्यंत आहे? बर, दाताला किती आहे? दाताला आता जुळला आहे. जुळला आहे? हा, बर बर, बाकी वजन व्हायला वगैरे काय अडचण नाही? काय अडचण अजिबात. काय तो विक्रीला आणला, काय दोष बिष आहे का? काय नाही, इकडलं तर काय जण बारके घ्यायचे, असं करायचं म्हणजे एकदम माल चोख आहे? हा, माल चौका. बर, कुठला गाव दादा? शेंडगेवाडी. शेंडगेवाडीचा आहे? काय काय आणलं तू विक्रीला? काय ना 2 खोंड आणले तेवढे। जोड आपले आहे का? हा, ही जोड आपली। बर, भारी आहे की जोड? होय। काय सांगता किंमत? हे जे 21 सांगतो या, बर, त्याच्या 80 सांगतो या। 21 याचं सांगताय? याचं 80,000? त्याचा 80,000। बर, आता ह्याच्यापेक्षा हेच लय देखणं आणि चपळ वाटायला की ह्याची किंमत? कलर नाही ना त्याला। कलर नाही? कलर मध्ये पैसा आहे म्हणे? कलर मध्ये पैसा आहे, बाकी काय नाही। लय चपळ आहे की? हाय, चप्पल पर जरा कलर नाही त्याला, एवढंच आहे, बाकी काय नाही। किती महिन्याचं काय? हे ते आहे 12 महिन्याचं, 12 महिन्याचं आहे? आणि हे आहे 9 महिन्याचं। 9 महिन्याचं? कुठलं जात कुठली म्हणायचं, जरा वेगळी दिसते? प्युअर खिलार. प्युअर खिलार आहे? हा, दोन्ही बी बर बर, प्युअर खिलार। का कोसा खिलार? कोसा खिलार, प्युअर खिलार एकच होय काय? बर बर, शर्यतीला झोपलाय का दोन्ही बैल? झोपतो आपल्या, अशी शर्यती राहतून नाही, ती गाठली, बारकी असल्यामुळे गाठली नाही अजून। बर, बाकी शेती कामाला झोपलाय की नाही? शेती कामाला गाडीला तेवढा झोपलाय, बाकी गाडीला आपलं झोपलाय? वैरणी आपली, वैरणी जनावराला इकडे विक्रीला आणला काय दोष बिष काय नाही ना? काय सुद्धा नाही। काय विकता एवढी चांगली बैल? घरी 2 आहेत अजून। घरी 2 आहेत? हा, चिंचणीला जाण्यासाठी घरी 2 आहेत, आणि ही 2 पिल्लं आणली. चिंचणीला यात्रेला असते? यात्रेला असतो कायम। बर, ह्यो नाद किती वर्षापासून आहे? ही मला वाटतं ही 35 ते 40 वर्ष होत आली तुमच्या परंपरा आहेच? परंपरा आहेच। बर, चिंचणीला आपण आपलं दरवर्षी चिंचणीला असतंय? वर्षाला गाडी असतेच। काय कमी जास्त होईल काय या बैलाचं? ह्या बैलाचं लाखाच्या वरनं आलं तर द्यायचं, नाही तर आपलं घरी न्यायचं। घरी नाही? याचं 80 सांगता, याचं काय सांग शेवट काय? ह्याचं 70 आलं तर द्यायचं, तर दोन्ही बी घरी न्यायचे, ती बी दोन्ही घरी, 4
चारी सांभाळायचे. चार सांभाळायचे. अच्छा आबा कुठलं गाव? गाव शेंडगेवाडी. शेंडगेवाडीच आहे काय? हा काय काय आणलं होतं आज विक्रीला? विक्रीला 3 बैल आणल्यात. ही तिन्ही पण आपलीच आहेत. तिने पण आपली जाईल. बर पहिलं काय लयच रुबाबदार वाटते की? पहिलं होतंच की रुबाबदार. हा आहे ना. हो काय सांगता किंमत? त्याची किंमत सांगतो 90. कुठली जात म्हणायची? हे खिलार. खिलारमध्येच आहे. झोपलाय काय बैलगाडीला? गाडीला ताणलाय झोपलाय सगळे गेले. सगळं काम ओके आहे. ओके बर नांगराला धरलाय. नांगराला बी धरलाय. हो सगळं बाकी आहे. छकडा गाडीला वगैरे सगळे छेकडा सुद्धा ताणलाय. शर्यतीला बी ताणलाय. होय काय ठेवलाच नाही मग या बैलाचं? ठेवलं नाही एकदम काय तयारच बैल आहे. एकदम तयारच आहे. बर काय सांगता किंमत शेवट? शेवट काय बघू इकडे तिकडे करून काय आला तर कमी द्यायचा. जास्त करून द्यायचं कमी आपलं. जास्त. बाकी काय दोष बिष काय नाही? बाकी दोष काय आजार पण वगैरे असले काय विषय काय नाही? काय बर आता ह्या कोंडाची काय किंमत सांगताय? त्या खोंडाय सांगतोय का 30-35 हजार. 30-35 हजार. बर काय याचा कलर जरा वेगळाच आहे की? तांबडा पण दिसतोय पांढरा पण दिसतोय. हे दोन्ही जरा कसं होतंय त्याचं हा म्हणजे या महिन्यात ह्याच्या पाठीमागे जरा तांबडा पडलेले असतात. बर बर मग आता इथनं पुढे जरा पांढरे पांढरे होत राहणार. होत जातात. बर एकदम गोरा होणार पुढे. एकदम पुऱ्या गोरा होणार. बर तिथनं पुढं मग जास्त चाबी मारला तर परत जास्तच पांढरा राहणार तो. असं राहतं. बरोबर बरोबर. बाकी काय फिरता- पायात बियात काय दोष नाही की? पाया बियात काय दोष नाही त्याच्या. सध्या हे काय झोपला नसशील अजून? हे झोपल्यात झोपलेच का? शेकड्याला झोपलेत. शेकड्याला झोपल्यात. बर 35 सांगता याची किंमत? आणि त्याची 35 सांगतो. पुढच्या ह्या कोंडाची त्याचे 40 सांगतो. 40 सांगताय. बर ह्यात आणि त्यात फरक काय मग? कलर कलरात फरक आहे जरा कलरमध्ये फरक आहे. आणि त्याच्या परताप जरा दिसायला जरा पुन्हा पुढं पुढं निघणार चांगला. चांगलं निघणार. चांगला आहे उंच आहे लांब आहे. उंच आहे लांब आहे. त्याच्या पक्षी जरा कवळा आहे ती अजूनही. बरोबर बरोबर. असं आहे. चकडा गाडीला आपलं चालू शकतंय म्हणा. 5 छकडा गाडीला चालू जपून आणते ती. बरोबर बरोबर. येताना जपून आणते ती गाडीला. काय होईल का कमी जास्त थोडंफार काय? होणार की तिकडे काहीतरी कमी जास्त द्यायची म्हटल्यावर आपले. हो असं आहे. घरी अजून काय आहेत का बैलं? घरी एक आहे अजून बांधलाय. परंपरा आहे म्हणा खिलारची. परंपरा म्हणजे काय आमच्या कायमच चालू आहे. बरं. किती डोळे आहे ह्या परंपरा? मला वाटते 10 डोळ्याच्या पुढले जायते काय सांगता एवढं मोठं परंपरा आहे? परंपरा ही चालू आहे. आणि मी करतो असे तर माझ्याकडे 4-5 असते ती कायमच आहेत. कायमच आहे ती. कुठलं गाव दादा? झऱ्याचा आहे. झराच आहे का? बर काय काय आणलं होतं आज विक्रीला? 3 वासरं आणली. तिन्ही पण आपलीच आहेत. हो आपलीच आहे. बर बर वासर आहेत का कोंड आहेत? खोंड आहेत. कोंड आहेत. बर किती किती महिन्याचे आहेत काय काय? हे 7 महिन्याचं आहे. 7 महिन्याचं आहे फक्त. बर आणि हे 2 नंबरचं? हे 9 महिन्याचं आहे. 9 महिन्यात पलाड बसले ते ते खाली? 1 वर्षाचं आहे. 1 वर्षाचा आहे. हो. सध्या कुठलं कुठलं झोपताय यातलं? अजून झोपलेलं नाही. अजून झोपलेलं नाही. नाही तालीम वगैरे काय शरीर? तालीम नाही झोपलेलेच नाही. बर बर काय सांगतोस किंमत पहिल्या? त्याची 65 सांगितले. या पहिल्या कोंडाचे हो. 65,000. हो. बर बर कुठंपर्यंत व्हायला आता मागणी? ही 45 झाल्या शेवट 51 सांगितले. बर दर देते का नवीन माणसाला? हो दर देत का बसले लगेच? नाही नाही बर 45 पर्यंत व्हायला? जाती गोतीचा 1 नंबर आहे. बर बर हे 2 नंबरचा हे? ही जी 55 सांगितल्या बर 40 पातूर मागणी झाली. 40 पर्यंत आहे मागणी. बर बर प्युअर किलर आहे. प्युअर किलर. बर बाकी काय दोष बिष काय नाही की? दोष कोस बट्टा काहीच नाही. काहीच कोणत्याच बैला नाही एकदम बिंदास घेऊन जायचं. बिंदास चोख माल. चोख माल. बर बट्ट्याचा बैल आपण काव घेतच नाही. बर बर बसलेल्या बैलाची काय किंमत? ह्याची 1,51,000. 1,00,000. हो ओळसाठी चालतोय बैल. अच्छा खास म्हणजे ओळूसाठी चापलेलं नाही. नाही अजून आदत आहे. नाही. 1 वर्षाचा आहे. अजून 1 वर्षभरानं गुरासाठी चालूच आहे. चालू शकते. हो. बर मग यासाठी काय आताच खानापिना काय खुराक काय वेगळं असतं का? खुराक उडदाई डाळ असते शेंगदाणा पेंड बर. मक्काचा बरडा म्हणजे रेतनासाठी 1 नंबर आहे. रेतनासाठी चालू होईल. बर कुठंपर्यंत व्हायला याची मागणी मग? ह्याची मागणी झाली की 95 1,10 पर्यंत झाली. 1,10 पर्यंत हो. व्हायला. शेवट काय होईल मग याची? शेवट 1.25 लाखाच्या आसपास होईल. 1.25 लाखाच्या आसपास हो. द्यायचं. ओके काय दोष काय नाही बिनधास्त दोष काय घेऊन जायचं. मामा कुठलं गाव? गाव माझं खानापूर तालुक्यात बलवडी. बलवडीच आहे. हां बर कशी आहे यात्रा खरचुंडीची? यात्रा चांगली आहे. वर्षाला येता तुम्ही? हो वर्षाला येतो. बर या वर्षी काय काय आणलं होतं? ह्या वर्षी 3 खोंड आहेत. बरं. एक देशी गाय आहे, एक जर्सी पाडी आहे. पाड्या हा बर हे कुठल्या जातीचं म्हणायचं? पूर्ण काळा दिसत. ह्यो पूर्ण काळा मोरा काजळी. काजळी. हा बर बर ह्याचं वय आता हा 17वा महिना चालू आहे. 17 महिना आहे. हा दाताला? दाताला कुठला आता अजून हो अजून आता 1 वर्षभर दात नाही अजून. नाही अजून. सध्या काय झुपला काय तालीम? हो झोपलेला आहे. तालीम फेर दिली फेरं दिल्यात? हो बर बर मग शर्यतीचं काम चालू आहे म्हणायचं. शर्यतीच काम चालू आहे पण आपल्या वयाच्या मानानं होत नाही आता काय. बर बर
पण नाद आहे की काय बरं, करायचं? नाद सुटत नाही. नाद सुटत नाही रक्तात नाद असतीस. हो रक्तात नाद असते. काय सांगता किंमत? किंमत ही सांगतोय 1.25 लाख 1.25 लाख रुपये. काय आणि एकाच्या हात बाहेर द्यायचं. द्यायचं, कमी जास्त करून द्यायचं. बाकी काय दोष बिष काय नाही, बाकी दोष वगैरे काय सुद्धा नाही. कणकणीत ना नाही, एकदम कणकणीत चोख आहे. 15 रुपया. बरं. आणि जर यातनं जर राहिला तर मी आमच्या भागात काळा मोरा वळू नाही म्हणून मी रत्नासाठी याला ठेवायचा विचार ठेवायचा केला. विचार आहे. गेला तर ठीक, नसेल तर रत्नासाठी चालू ठेवणार. शकते. आणि त्याचा पुन्हा इकडे आपला प्रसार होतोय, जनावर तयार होते. बरोबर आहे की प्रदर्शनात 4 पोरं जगतील, कराय 100%. नाच चांगला लागेल त्यांना. हा खराय म्हणजे आपण विकला तर हा. विकला नाही तर मग रत्ना नाही. आणि ह्याचं विशेष म्हणजे ह्यो इकडे फिरू ह्यो खोंड आणि ह्यो खोंड एक गाय माग बांधतो मी, बर बर एक म्हस माग बांधतो, 2 म्हशी मोकळ्या सोडायच्या. आणि घराच्या माग रोड साईड घर आहे. चला म्हटलं की तिच्यात हिंडतोय, हिंडायची जागा आहे त्यांची 1 किलोमीटरवर. तिथं आपल्या मनानं गाडी घेऊन जातात, माणसाची जरूरत नाही. माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा ते आहेत काय. आणि तिथं मी पुन्हा जनावर बांधतो, माघारी येतो. आम्ही नवरा बायको दोघंच आहे, बर बर मुलं नाहीत. आणि मला पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी गाडीवर जातो. बर बर आणि तिथं जायचं, उभं राहायचं, लांब ती बांधायची सगळी, माघारी यायचं, जेवण करायचं, आराम करायचं, 5ला उठायचं, एक पिंडीवर गवत काढून ठेवायचं घरी, कारण एखादं गुतलेलं असते काय असं. आणि नंतर पुन्हा 5ला जाऊन झोपायचं, चला म्हणायचं, आपण घरी थांबायचं येऊन. त्याचं ते आपल्या मनाने येतात आणि मी जिथं बसलोय तिथं ती बसतात. म्हणजे अशी वळण मी एवढं चांगलं याला वळण लावलं. एवढं चांगलं वळण. आणि थंड कोणी अगदी बाई माणूस पण धरू शकतो. हे बाय माणूस न अजून तरी शिंग आलेलं नाही काय. आणि तो पण तसाच आहे काय. दोन्ही जोड आहे मग. दोन्ही जोड आहे. त्याची किंमत काय सांगताय मग? ह्याची किंमत सांगतोय मी 35 पातूर. 35 पर्यंत. आणि 300 मिळत आलं तर द्यायचं. दाताला हे दाताला नाही, त्याला 15 महिने चालू आहे आता. गाव आमचं गाव सातारा. साताऱ्यावरून आला काय? कशी आहे खर्चुंडी यात्रा? थोडी बाजार ताट आहे तो जनावरांची. थाट आहे. बर दरवर्षी असता कसं काय? हो दरवर्षी असतो नादी आपण. नाद आहे. किती वर्षापासून नाद करताय? नाद मी आता जवळजवळ 20 वर्षापासून आहे. 30 वर्षापासून केला. हो दावण आपले किती वर्षाचे आहे मग? दावण आपली नाही, हे पाहुण्याचा बैल आहे. बर बर आलो बघायचं आपलं गोटी हा गोटी. हा बर बर म्हणजे सांगली जिल्ह्यातलं खानापूर मधलं आहे तुम्ही? खानापूर बर आम्ही सातारचा आहे, सातारचं पाटकळ गावचं. पटकळ गावचं आहे होय? हा हा काय काय मग बैलाबद्दल काय सांगाल? बैलामध्ये बैल आहे चांगला, थोडा वाज लांबच पाय होता, बर. लांबट वाज लांबीला कमी पडतोय. घेतला आज तुम्ही? नाही चाललंय. चाललंय. हा बर किती येईल किंमत? किंमत त्यांनी सांगितलं 1.25 लाख. 1.25 लाख. बर तुमची मागणी कुठंपर्यंत आहे? आम्ही मागितलं 70. बर सगळ्या कामाला ओके आहे? ओके म्हणजे बैल जोडून देणार? हो बर बाकी काय दोष बिष काय नाही? काय नाही काय नाही. दिसायला बी देखणं आहे, शिंग बिंग चांगले आहेत. चांगला आहे. बर 1 वर्षाचा बडी आहे. होय हा, बडवलेला आहे आता. हा. काय होता? सिद्धेवाडी सिद्धेवाडी मिरज सिद्धेवाडीवर. बर काय काय आणलं होतं आज विक्रीला? खोंड आणलेली ही तिन्ही खोंड आपले आहेत? तिन्ही. बर किती किती महिन्याचे आहेत काय काय? ही 1 वर्षाचा आहे, बर 2 वर्षाचा आहे, बर 3 वर्षाचा आहे. 3 वर्षाचं आहे ते? बर सध्या काय झोपला काय? हो झोपलीत घे. झोपलाय? झोपले. काय शर्यतीची तालीम दिला का आपलं? तालीम नाही आहे, बैलगाड्या झोपलेत. बैलगाडीत झोपलाय? बर चालतं व्यवस्थित? व्यवस्थित चालते. बर बर सगळे प्युअर किलर आहेत? होय प्युअर खेळाले. बाकी काय पायात बियात काय दोष काय नाही? नाही काय सुद्धा बट्टा दस्तर दोष बिष असलं काय? काय सुद्धा एकदम चोख मला. चोख मारा. बर काय सांगता या पहिल्या बैलाची किंमत? 60,000. 60,000 सांगता याची? बर नवीन माणसाला काय बुजारते? नाही बुजारात नाही. बर सगळे हाताळू शकतात? हा 60,000 सांगता का? मागणी कुठंपर्यंत आल्या? मागणी आल्या 40-45 पर्यंत. 40 पर्यंत. त्याचं हे 40 सांगितले. 40 सांगितलं. बर बर त्याला 31 मागत. 30 न मागा. ते 3 नंबरचं आहे ते? 65 आहे. 5 65. हा बर बाकी बडवलेलं कुठलं नाही? बडवल्यावर काय नाही. बर बर एकदम व्यवस्थित चालते काय अडचण चालते. नाही? काय सुद्धा अडचण येत नाही. काय कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे का? कमी जास्त करून द्यायची इच्छा आहे. मारला बसल्यावर होईल कमी जास्त. हो व्यवहारावर बसल्यावर कमी जास्त होईल. मामा कुठल्या गावचं? गोटेगावचं दिलीप शंकर कदम. काय काय आणलं होतं आज विक्रीला? बैल आणली होती. ती जोड आपली आहे? हा जोड आपले बर कुठली जात म्हणायची? दुगलमधला आहे. दुगल- हा देश आहे. गुगलमधला हा आहे? देश बर
काय सांगता किंमत सांगितली त्याच्यात 75. 75,000. शर्यतीला वगैरे झुकलाय का? आज गोड्यावर चुकलाय. घोड्यावर झुकलाय. बाकी शेती कामाला शेती कामाला चालू आहे ती. चालू आहे. बाकी काय दोष बीस आहे का? नवीन माणसाला मारते का? नाही मारत नाही. हाताळू देते, नाही नाही वय हात लावून सगळं. हात लावू देते. बरं. काय होईल का कमी जास्त? कमी जास्त करून काय द्यायची इच्छा आहे का? नाही बैल द्यायची. बरं. 75 सांगताय. बरं. ह्याची किंमत त्याची 75 सांगितलं. शांत आहे का तापट आहे? हां शांत आहे का तापट आहे? शांत आहे. शांत आहे. धरू देते कोणाला पण? होय होय महिला बारकी मुलं बी होय हाताळू होय शकतात. सगळं किती महिन्याचं आहे? हे 1.5 वर्षाचा आहे. 1.5 वर्षाचं आहे. बरं. ह्याला काय तालीम दिला? दिल्या गोड्यावर दिल्या. पोट्यावर दिलाय? अवताल धरलाय गोड्यावर दिल्या. दिलाय. होय बरं. बाकी काय बट्टा दोष बीस काय? काय नाही बटा काय नाही. बरं. अच्छा. काय होईल का कमी जास्त त्याच्यात? नाही 75 सांगले ते 75? द्यायचा नाही तो. द्यायचं नाही. बरं बरं. हा कोंडाची किंमत काय सांगताय? त्याची 70,000 रुपये. 70,000. हो. प्युअर देशीच आहे? प्युअर देशी. बरं बरं. सध्या काय तालीम आहे का याची का नाही? नाही त्याची पण तालीम नाही. दाताला? दाताला दुसरंच आहे. दुसरंच आहे. आदत 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 आहे? आदत आदत. बरं. दौरा बस्तर काय दोष बीस काय नाही? जास्त दोष बीस काय नाही. ओरिजिनल खिलार आहे. ओरिजिनल. हो लहान मुलांना महिलांना धरू देते का? हो हो नवीन माणसाला धरू देते हो हो का मारते? नाही मारत. बरं. काय म्हणता मग शेवट? शेवट 55 पर्यंत द्यायचा. 55 पर्यंत द्यायचं. हा बरं बरं. एकदम चपळ आहे. एकदम चपळ आहे. हो अजून काय झुकला नाही याला? नाही 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 नाही. नाही झुपला. हो मामा. गोष्ट बर. काय वाजता येतं यात्रेला वर्षाला? वर्ष असते. बर. काय काय आणलं होतं आज विक्रीला? 2 बैल आणली. ही आपली जोड आहे. बर बर. सध्या चुकताय? होय सगळ्या कामाला चालतंय? होय. बर. काय सांगता किंमत जोडीची? किंमत सांगली 90. 90 पर्यंत आहे. बर. जोडीची 90. बर. सगळ्या कामाला वजन व्हायला सगळ्याला सगळं तयार आहेत बैल? तयार आहे. बर बर. हे जरा चांगलं दिसते की. हां बर. सिंगल विकायला आहे का आपल्या जोडीनंच द्यायचं? काय असं बी त्याचं आहे. कोण आलं तर फोडून बी द्यायचं? बर. नुसतं ह्या बैलाची किंमत काय सांगताय मग? हे सांगितलं असं 50. 50 सांगितलंय. दाताला कसं आहे? 6 झाले. 7 झाल्यात. बरं. बाकी काय दोष बिष काय नाही पायात वगैरे काय घेऊन गेलं तर आपलं टेन्शन नाही. बरं. लहान मुलं महिला हाताळू शकतात का मग? होय. शांत आहे? बरं बरं. अवतारी शांत आहे. शांत आहे ना? बरं. हा बैल? हा बैल 65 आहे. 65. 2 वर्षाला बडावा आहे. बडवलेला आहे. बाकी तक्रार काय नाही शेतातलं काम? काय नाही. आम्ही हांडले हो सांगतो बरं सगळ्या अवताला. बरं. लहान मुलं बी हाताळू शकतात? होय. शांत आहेत बैल. काय कमी जास्त करून जोडीची काय होईल? कुठंपर्यंत होईल शेवट? तुमच्या अंदाज बघा. आम्ही सांगितलं किंमत आता. बरं. 90 सांगितलं आहे. काय दोष नाही दोन्ही बैलात? नाही एकदम चोख माल आहे. चोख मला सोडून जातो आणि काय. बरं बरं. ओके. नवीन माणसाला हुसकावते काय? अहो तेवढंही करणार की बाजारात जरा बुजणार आहे. सवला करतो मी हां, करणार. बरोबर. सवला येऊन शांत होत्यात. ओके. बेरगळवाडी. बरं. काय काय आणलं दास? आज सोन्या आणि पाहिजे घेऊन आलोय. सोन्या आणि पाहिजे? हा. बरं. सोन्याची काय तालीम चालू आहे का? होय. पळवत आहे? पळवत नाही तो पळवतो ह्यो नाही पळवत. ह्यो बरं. शेती कामासाठी आणि शेती कामाला चिंचणीसाठी. झुकलाय? होय चिंचणीला चालतंय? होय चिंचणीला चालतोय खास. बरं बरं बरं. कुठली प्युअर किलर आहे? हो प्युअर किलर. बरं. शांत आहे की नवीन माणसाला काय करत नाही? काय सुद्धा करत नाही. घरी सुद्धा एक घरच्याच सुद्धा काय करत नाही. बायका माणसाच बायका माणसं सुद्धा हात अजिबात नाही काय करत. बरं बरं. विकायला आणला काय दोष बीस नाही ना? दो बेस काय नाही काय सुद्धा नाही. फुल गॅरंटी. आवताची पण फुल गॅरंटी. बाकी समधी फुल गॅरंटी आपली. बरं बरं. चिंचणीसाठी खास बैल आहे. चिंचणीसाठी खास? हो. बरं. बाकी पायात बियात काय अडचण? पाया बियाला कट्टा आहे बैल. बरं. काय सांगतोस किंमत त्याची? याची किंमत सांगतोय 1.25 लाख आणि घरी मागणी झालेली आहे 80 पर्यंत. 80 पर्यंत झाली? 80 पर्यंत मागणी झालेली आहे. बरं बरं. आमची काय अपेक्षा आहे 90 पर्यंत. बरं बरं. हा इथं आल्यावर पण काल 75-80 पर्यंत मागडले. दाताला? दाताला दुसरा आहे. बघू. आता चौसा झालाय. 64 झाला? हा घरी आणताना दुसरा होता. अच्छा. बरं. किती वर्ष झाली बैलाला? यो 2.5 वर्ष. 2.5 वर्ष हो 2.5 वर्ष. बरं बरं. काय होईल का कमी असणार? होय होईल. तरी किती होईल शेवट? शेवट 90 पर्यंत आलं तर द्यायचा. 90 पर्यंत आहे. बरं बरं. बाकी काय अडचण आहे? तब्येत बाकी काय अडचण नाही. आवताला ही पूर्ण गॅरंटी. चिंचणीसाठी बैल खास आहे. खास आहे? हो पाहुणे पण चांगला आहे. बरं बरं. ह्या कोंडाची काय सांग तुझी इकडे? त्या कोणाच 45 सांगतोय. 45? हा? दाताला आदत आहे का? ह्यो आदत आहे. बरं बरं.
धरू देतोय नवीन माणसाला होय का मारतंय मग ह्यो जरा मारतोय जरा हाय मी सवय होईपर्यंत जरा हा सवय होईपर्यंत 45 सांगतेस होय बाकी काय दोष नाही बाकी काय नाही दोष नाही होईल का काय कमी जास्त होय हटकर बेंगवडी काय काय आणलं होतं 5 खोंड आणलेले 5 खोंड होय 5 तुमचा व्यापार आहे व्यापार आहे व्यापार आहे बरं हे काय लय चप्पल दिसते थांबायला मागं नाही. हो छापा दिला पुणेवाल्याच दिला आता विकला? विकला बरं. सकाळी व्यवहार झाला काय आदतच असेल हो आदत आहे बरं बरं काय तालीम बिलीम दिला गेला नाही अजून झोपायचं आहे झोपायचं हो आहे दिला पण होय हो दिलाय कधी आलता यात्रेत रात्री आलतो 12 वाजता रात्री आलता हो. लगेच सकाळी विक्री झाली पण? सकाळी विक्राय झाली बरं एकदम बुजार आहे होय कितीला झाली विक्री इकडे 40,000 रुपयाला 40,000ला हो बरं बरं एकदम पुणेवाल्याने मग घेतल्या म्हणलं पार्क करून घेतले असणार हो बरं बाकी कोंडांची काय किमती सांग हे सगळं आपलंच काय हो 5 आपलेच आहेत ही 5 सगळे आपलीच आहेत हो हो बरं कशी लावल्या किमती त्याच्या त्याचं लावले 35,000 ह्याचं पण 35,000 आहे त्याचं 40 आणि त्याचं 45,000 रुपये बरं बरं सरासरी 40,000 हा. लेवल आहे हो. सगळे आदत आहेत सगळे आदत आहेत सगळे बरं. सगळे शर्यतीला चालणारे बैल आहेत का कसं काय हो शहरात काय चालणार आहेत काय शेती कामाला चालणार आहेत चालणार आहेत बरं बरं काय दोष बिष काय नाही ना काय सगळे नाही शर्यतीला वापरू शकतात हो सगळीकडे वापरू शकतो बरं, बरं. बाजारातलं कसं आहे हाय चालू आहे व्यवस्थित आता तुम्ही सगळ्या बाजारात असताय हो सगळ्या बाजारात असते आता कुठलं गाव कलेडोन कलेडोन शेतकरी आहे का व्यापारी शेतकरी आहे शेतकरी आहे काय काय आणलं होतं आज आणले ती बैल 2-3 ही बैल आणि हे पण आपलंच आहे हे आपलं वासर किती महिन्याचं कोंड वर्षभरात आहे का वर्षभरच आहे प्युअर किलर आहे हां किलर बर बर शांत आहे का तापट आहे शांत आहे शांत आहे बर काय सांगता किंमत हे सांगितले 45,000 45 हा. कुठंपर्यंत आले मागणी मागणी होते त्याला 30-35 30-35 पर्यंत आहे हां बाकी काय दोष बिष काय नाही ना? नाही बाकी नाही बर बर सध्या काय पळवलाय का गाडी नाही आता नुसतं झोपायचं झोपायचं आहे आता बाजारात आणला बर विक्रीसाठी. बाकी काय पायात बियात काय बट्टा नाही नाही बट्टा बिट्टा नाही काय बर शर्यतीला चालेल का भविष्यात चालेल चालेल काय सांगता शेवट मग शेवट द्यायचा की 35ला 35 पर्यंत जायचं 30ची मागणी 35ला द्यायचा बर ओके काय सांगताय या जोडीची सांगितली की 1.5 लाख रुपये 1.5 लाख हां बर सध्या शेती कामाला झुकताय हां शर्यतीची बैल आहेत शर्यतीच बैल हां छकडीला चालते सगळ्याला झुपला का ही गाडी हो दोन्ही झोपले बर बर शर्यत केलाय म्हणा केले शेती कामाला आहेत का व्यवस्थित हो चालतो हे शेतीला हाणलेला तो शर्यतीचा आहे तो खास शर्यतीला हा शर्यतीसाठी काय नाव बैलांचे त्याचं नाव गदर आहे त्याचं सोने आहे. गदर आणि सोन्या हां बर बर उंच आहे चांगला बैल आहे की चांगला काय सांगता यार नुसतं या पांढऱ्या बैलाची हे जर शेवट द्यायचा की 50ला आहे. 50ला बर कुठंपर्यंत व्हायला आता मागणी त्याला मागणी आहे 40-45ची 40-45 पर्यंत आणि हे काळं काळ ते सांगतोय 1 लाख रुपये किंमत आपण 1 लाख रुपये हां बर तापट आवडतं जरा तापट आहे तापट आहे वळूला पण बैल चालतोय चालतंय चालतंय. चापलेलं नाही नाहीच आपल्याला प्रयत्नाला चांगला आहे चांगला आहे केला का प्रयोग असं नाही अजून केला अजून बाहेर आहे आता दुसरा झालेला आहे. दुसरा झालेला हे ते पण दुसरा आहे आता दोन्ही दुसरंच आहे दुसरे आहे बर बर काय होईल का कमी असे काळ्या बैला होणार की होणार किती होईल तरी शेवट 70-75ला देणार आहे देणार आहे शेतकरी बंधूंनो अनेक शेतकऱ्यांच्या आशा आणि अपेक्षांचा केंद्रबिंदू असलेला खरसुंडी येथील जातीवंत खिलार बैल बाजार आज मोठा गजबजलेला आहे अशाच प्रत्यक्ष ठिकाणाहून बातम्यांसाठी संचित टीव्ही न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा चला भेटूयात अशाच महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैल बाजारांना आपण भेटी देणार आहोत भेटत राहू अशाच नवनवीन बातम्यासह धन्यवाद